घर चालवण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो, त्यासाठी प्रेम, त्याग आणि न दिसणारी मेहनत ही लागते. नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा शहरात अनिता आणि तिचा नवरा संदीप आपल्या 2 लहान मुलांसोबत साधं पण आनंदी आयुष्य जगत असतात. संदीप एका खासगी कंपनीत नोकरी करून घराचा आर्थिक भार सांभाळत असतो, तर अनिता एक गृहिणी म्हणून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मनापासून पार पाडत असते. पहाटे 5 वाजल्यापासून तिच्या दिवसाची सुरुवात होते. घर साफ करणं, पाणी भरणं, नाश्ता आणि जेवण बनवणं, मुलांना शाळेसाठी तयार करणं, संदीपचा डबा भरून देणं, सासू-सासऱ्यांची औषधं आणि काळजी घेणं, कपडे धुणं, बाजारातून भाजी आणणं, घर आवरणं, मुलांचा अभ्यास घेणं आणि रात्री सर्वजण झोपल्यानंतर दुसऱ्या दिवसाची तयारी करणं, असं तिचं अखंड काम सुरूच असतं. तिच्या कामाला वेळेची मर्यादा नसते, सुट्टी नसते आणि पगारही नसतो. तरीही ती कोणतीही तक्रार न करता आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करत असते. दुसरीकडे संदीपला मात्र असं वाटत असतं की घर चालवण्यामागे फक्त त्याच्या कमाईचं महत्त्व आहे. ऑफिसमधून घरी आल्यावर तो जेवण करून आराम करतो, पण अनिताच्या दिवसभराच्या कष्टांकडे त्याचं कधीच लक्ष जात नाही. एक रविवार त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतो. अनिता सकाळपासून घरकामात व्यस्त असताना संदीप रागाच्या भरात तिला म्हणतो, "दिवसभर तू घरात करतेस तरी काय? मी दिवसभर ऑफिसमध्ये कष्ट करतो आणि तू फक्त घरातच असतेस." हे शब्द अनिताच्या मनाला खोलवर जखम करून जातात. तरीही ती वाद घालत नाही, रागावत नाही किंवा प्रत्युत्तर देत नाही. ती शांतपणे हसते आणि मनाशी एक निर्णय घेते. तिचा उद्देश संदीपला दुखावण्याचा नसतो, तर गृहिणीच्या न दिसणाऱ्या मेहनतीची खरी किंमत त्याला समजावून देण्याचा असतो. घरात राहणं सोपं असतं, पण घर सांभाळणं सर्वात कठीण जबाबदारी असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिता नेहमीप्रमाणे पहाटे उठते, मात्र आज ती एक वेगळा निर्णय घेते. अनेक वर्षांपासून ती एकटीच सांभाळत असलेली घराची संपूर्ण जबाबदारी आज ती संदीपवर सोपवते. ती शांतपणे मुलांना उठवते आणि संदीपला सांगते, "आज घराची संपूर्ण जबाबदारी तू सांभाळ." संदीपला हे काम अगदी सोपं वाटतं. तो आत्मविश्वासाने हसत म्हणतो, "इतकंच ना, हे काम तर मी अगदी सहज करीन." अनिता त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. ती फक्त शांतपणे हसते, कारण तिला माहीत असतं की अनुभव हा कोणत्याही शब्दांपेक्षा मोठा शिक्षक असतो. सकाळ सुरू होते आणि काही मिनिटातच संदीपचा आत्मविश्वास डळमळू लागतो. एका मुलाचा शाळेचा गणवेश सापडत नाही, दुसऱ्या मुलाचा डबा तयार झालेला नसतो, गॅसवर ठेवलेलं दूध उतू जातं, नाश्ता जळून जातो, मुलांना शाळेसाठी उशीर होतो, सासूंची औषधं वेळेवर द्यायची राहून जातात, घरभर पसारा होतो आणि एका मागोमाग एक जबाबदाऱ्या त्याच्यासमोर उभ्या राहतात. संदीपला वाटलं होतं की घरातील कामं काही मिनिटात पूर्ण होतील, पण प्रत्येक कामामागे किती नियोजन, संयम, वेळ आणि जबाबदारी लागते याची त्याला हळूहळू जाणीव होऊ लागते. जबाबदारीचं खरं वजन ते उचलल्याशिवाय कधीच समजत नाही. दिवसाची सुरुवात मोठ्या आत्मविश्वासाने करणारा संदीप दुपारपर्यंत पूर्णपणे थकून जातो. सकाळची कामं कशीबशी पूर्ण झाली असली तरी अजून अनेक जबाबदाऱ्या त्याची वाट पाहत असतात. भांडी धुणं बाकी असतं, धुतलेले कपडे वाळत टाकायचे असतात, बाजारातून भाजी आणायची असते,
मुलांना वेळेवर शाळेतून घरी आणायचं असतं, सासऱ्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं असतं, त्याचवेळी ऑफिसमधून सतत फोन येत असतात आणि कामाबद्दल चौकशी सुरू असते. घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये संदीप पूर्णपणे अडकून जातो. एक कामातून दुसऱ्या कामाकडे धावताना त्याला स्वतःसाठी 2 मिनिटांचा वेळही मिळत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता थकव्यामध्ये बदललेला असतो. दिवसभरात त्याला पहिल्यांदाच जाणवतं की घरातील प्रत्येक छोटं कामही किती महत्त्वाचं असतं. एखादं काम वेळेवर झालं नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. सायंकाळी मुलांना शाळेतून घरी आणल्यानंतर त्याची लहान मुलगी निरागसपणे त्याला विचारते, "बाबा, आई रोज हे सगळं एकटीच करते ना?" हा साधा प्रश्न संदीपच्या मनाला खोलवर स्पर्श करतो. त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. तो शांत होतो. रात्री तो शांतपणे सोफ्यावर बसतो. दिवसभराच्या धावपळीने त्याचं शरीर थकलं असतं, पण त्याहून अधिक त्याचं मन बदललेलं असतं. तो अनिताकडे पाहतो आणि भावूक होऊन म्हणतो, "मी फक्त एका दिवसातच हरलो." अनिता त्याच्याकडे शांतपणे पाहते आणि कोणताही राग न करता फक्त एवढंच म्हणते, "मी हेच काम रोज करते, सुट्टीशिवाय, पगाराशिवाय आणि कोणतीही तक्रार न करता." हे शब्द संदीपच्या मनाला खोलवर स्पर्श करतात. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. पहिल्यांदाच त्याला गृहिणीच्या आयुष्याचं खरं वास्तव समजतं. त्याला जाणवतं की घर चालवणं म्हणजे फक्त स्वयंपाक करणं किंवा घर आवरणं नव्हे. प्रत्येक सदस्याची काळजी घेणं, त्यांच्या गरजा ओळखणं, वेळेचं नियोजन करणं, प्रत्येक छोट्या-मोठ्या जबाबदारीची जाणीव ठेवणं आणि स्वतःचा थकवा विसरून संपूर्ण कुटुंबासाठी जगणं, हेच एका गृहिणीचं खरं कर्तव्य असतं. संदीपला आपल्या बोलण्याची लाज वाटू लागते. ज्या स्त्रीने त्याचं घर, मूल आणि आई-वडिलांची इतक्या प्रेमाने काळजी घेतली, तिच्या कष्टांची किंमत आपण कधीच केली नाही, याची त्याला तीव्र खंत वाटते. याच क्षणी त्याचा अहंकार पूर्णपणे तुटतो आणि पत्नीबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढतो. त्याला समजतं की पैसा कमावणं महत्त्वाचं असलं तरी घर टिकवण्यासाठी प्रेम, त्याग, संयम आणि निस्वार्थ सेवा याची किंमत पैशापेक्षा कितीतरी मोठी असते. ही घटना फक्त संदीपच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरत नाही, तर प्रत्येक पतीने आणि प्रत्येक कुटुंबाने शिकण्यासारखा जीवनधडा बनते. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप शांतपणे अनितासमोर येतो. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत असते. डोळ्यात पश्चातापाचे अश्रू असतात. तो हात जोडून भावूक स्वरात म्हणतो, "मला माफ कर. मी तुझ्या कष्टांची कधीच किंमत केली नाही. मी फक्त माझ्या कामालाच मोठं समजत राहिलो. पण घरासाठी तू किती मोठा त्याग करतेस हे मला कधी समजलंच नाही." अनिता त्याच्याकडे शांतपणे पाहते. तिच्या मनात राग नसतो, तक्रार नसते. ती फक्त हसत म्हणते, "मला माफी नको, फक्त माझ्या कामाचा आदर हवा." हे साधे पण मनाला भिडणारे शब्द संदीपच्या आयुष्याचा कायमचा धडा बनतात. त्या दिवसापासून त्याच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागतो. तो घरातील कामं ही फक्त पत्नीची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, हे मनापासून स्वीकारतो. तो सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करण्यात मदत करू लागतो. घरातील लहान-मोठी कामं स्वतःहून करू लागतो. मुलांच्या अभ्यासात लक्ष देतो. आई-वडिलांची काळजी घेतो. सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकही करू लागतो, जेणेकरून अनितालाही थोडा आराम मिळावा. अनिताच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं समाधान आणि आनंद दिसू लागतो. तिला आता एकटीने सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागत नाहीत. संदीपच्या बदललेल्या स्वभावामुळे घरात पुन्हा प्रेम,
आपुलकी आणि परस्पर आदराचं वातावरण निर्माण होतं. मुलांनाही आई वडिलांकडून एक मोठा संस्कार मिळतो. घर चालवणं ही दोघांची समान जबाबदारी असते. कुटुंब आनंदी ठेवण्यासाठी एकमेकांचा आदर आणि सहकार्य यांना पर्याय नसतो. संदीपला आता समजलेलं असतं की पत्नी ही फक्त गृहिणी नसते, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. तिच्या त्यागामुळेच घर व्यवस्थित चालतं आणि प्रत्येक सदस्य आनंदी राहतो. ही कथा केवळ एका नवऱ्याच्या बदलाची नाही, तर प्रत्येक कुटुंबाने शिकण्यासारखा जीवनधडा आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान असेल तर कोणतंही नातं अधिक मजबूत होतं. संदीपच्या आयुष्यात घडलेल्या त्या एका दिवसाने त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला. आता तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो, घर चालवणारी गृहिणी ही फक्त घरात असणारी स्त्री नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असते. पूर्वी जो माणूस पत्नीच्या कामाला कमी लेखायचा, तोच आता प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला गृहिणीच्या कष्टांची जाणीव करून देऊ लागतो. तो अभिमानाने म्हणतो, पत्नीच्या कामाची किंमत करा, कारण तिच्या निस्वार्थ प्रेम, त्याग आणि मेहनतीमुळेच घराला खरं घरपण मिळतं. संदीपच्या या बदलाचा सर्वात मोठा परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. मुलंही आईचा आदर करू लागतात. घरातील प्रत्येक काम ही फक्त आईची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, हे त्यांना समजू लागतं. अनिताच्या चेहऱ्यावर आता समाधानाचं हसू असतं. तिला फक्त मदत मिळत नाही, तर तिच्या कष्टांचा आदरही मिळू लागतो. तिच्या त्यागाची दखल घेतली जाते आणि याच गोष्टीमुळे त्यांच्या घरात प्रेम, समजूतदारपणा, आपुलकी आणि आनंद अधिक वाढतो. या अनुभवातून संदीपला एक मोठा जीवनधडा मिळतो. पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण घर टिकवण्यासाठी प्रेम, सहकार्य, परस्पर सन्मान आणि कृतज्ञता यांची किंमत त्याहूनही मोठी असते. प्रत्येक गृहिणी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्या कुटुंबासाठी झटत असते. तिला पगार मिळत नाही, सुट्टी मिळत नाही आणि अनेकदा तिच्या कष्टांचं कौतुकही होत नाही. तरीसुद्धा ती संपूर्ण घर आनंदाने सांभाळत असते. ही कथा प्रत्येक पती, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक कुटुंबासाठी एक महत्त्वाचा संदेश देते. गृहिणीचा सन्मान करा, तिच्या कष्टांची दखल घ्या आणि तिला प्रेम व आदर द्या, कारण आनंदी कुटुंबामागे एका गृहिणीचा निस्वार्थ त्याग आणि अथक मेहनत लपलेली असते. गृहिणी दिवसभर काहीच करत नाही असं म्हणणं खूप सोपं आहे, पण तिचं एक दिवसाचं काम स्वतः करून पहा. मग तिच्या त्यागाची, संयमाची आणि मेहनतीची खरी किंमत समजेल. प्रत्येक गृहिणीचा मनापासून सन्मान करा, कारण तीच प्रत्येक घराची खरी ताकद, आधार आणि आनंदाचं कारण असते. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल आणि प्रत्येक गृहिणीच्या निस्वार्थ प्रेम, त्याग आणि मेहनतीचा सन्मान व्हावा असं तुम्हालाही वाटत असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत आणि विशेषतः प्रत्येक पतीपर्यंत शेअर करा. तुमच्या घरातील आई, पत्नी, बहीण किंवा आजी यांच्या कष्टांची किंमत तुम्ही करता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक, भावनिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कथा सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. लक्षात ठेवा, गृहिणीला पगार मिळत नाही म्हणून तिच्या कामाची किंमत कमी होत नाही. तिच्या निस्वार्थ प्रेमामुळेच प्रत्येक घराला खरं घरपण मिळतं. चला, प्रत्येक गृहिणीचा मनापासून सन्मान करूया.